नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नुकतीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी झाली। परंतु नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळा परिसरातील अस्वच्छता आणि प्रभाग क्रमांक 20 मधील गंधर्वनगरी लोकमान्य नगर येथील लोकमान्य टिळक उद्यानातील टिळकांच्या भिंतीशिल्पाची झालेली दुरावस्था या निमित्तानं सर्वांसमोर आली आणि महापुरुषांच्या वैचारिक वारसदारांमध्ये दुःख, वेदना आणि संतापाची भावना निर्माण झाली। प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी उद्यानातील लोकमान्य टिळक यांच्या भिंतीशिल्पाचं आणि परिसराचं स्वच्छता करण्यासाठीची एक विशेष काम हाती घेतलं आणि मोहीम राबवत ते पूर्णही केलं। पालिकेच्या नाकर्तेपणावर मात करून लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेलं वैचारिक कृतिशील अभिवादन या निमित्तानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। या मोहिमेत अश्विन पवार, मसूद जिलानी, योगेश देशमुख, सागर निकाळे, निलेश शिरसाट, आशिष शहाणे, केतन पवार, अक्षय करोशिया, हेमंत भोळे, राहुल गायकवाड, अनिकेत साळवे या शिवसैनिकांनी सहभाग घेतला। एकीकडे कोट्यावधी रुपयांची तरतूद करून प्रशासन आगामी कुंभमेळ्याची तयारी करतंय, तर दुसरीकडे मात्र शहरात उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळा आणि शिल्पांकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत प्रशासन फक्त नागरिकांच्या भावनेचाच नाही तर महापुरुषांच्या महानतेचा सुद्धा अपमान करतंय का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जातोय। येणाऱ्या काळात प्रशासनानं वेळीच खबरदारी घेऊन या प्रश्नाचं गांभीर्य ओळखत योग्य त्या उपाययोजना केल्या तर ठीक, अन्यथा महापुरुषांच्या वैचारिक वारसदारांमध्ये खदखदणारी ही वेदना एक दिवस उद्रेक होऊन बाहेर पडेल आणि तो उद्रेक कोणाच्याच हिताचा असणार नाही, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।